Hello students, welcome. In last lecture we have completed the first point from the eukaryotic cell, ultrastructure of eukaryotic cell. The first point we have completed, that is cell wall. Now in today's lecture we are going to see the second part from the eukaryotic cell, ultrastructure of eukaryotic cell, and then second part is called as the plasma membrane. The structure of plasma membrane is different in prokaryotic cell and in eukaryotic cell. In prokaryotic cell we have seen the plasma membrane structure, and here in today's lecture we are going to see the plasma membrane of the eukaryotic cell. This plasma membrane, it is also called as a plasmolemma. So here the cell is surrounded by a plasma membrane, that is called as a plasmolemma, which functions as a semi-permeable membrane or selectively permeable membrane. This plasma membrane structure, it is known as semi-permeable, or it is also called as a selectively permeable. What is mean by permeable? Permeableचं मीनिंग काय, तर कोणतंही मटेरियल सेलच्या आत घेणं किंवा सेलच्या बाहेर सोडणं याच्यासाठी परमिशन देणारी जी मेम्ब्रेन असते त्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणणार आहे, परमिएबल मेम्ब्रेन म्हणणार आहे. परंतु ही मेम्ब्रेन ही सेमी परमिएबल आहे म्हटलं जातं किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल असं म्हटलं जातं, कारण कोणाला सेलच्या आत घ्यायचं कोणाला सेलच्या बाहेर सोडायचं याचा सर्वस्वी अधिकार जो आहे तो या प्लाझ्मा मेम्ब्रेनला असतो. म्हणजे कुठलंही मटेरियल आत घेतलं जात नाही, कुठलंही मटेरियल बाहेर सोडलं जात नाही, तर सिलेक्शन केलं जातं कोणतं मटेरियल आत घ्यायचं आहे आणि कोणतं मटेरियल बाहेर टाकायचं आहे. हे सिलेक्शन केलं जातं ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनकडून, म्हणून याला सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणलेलं आहे, किंवा त्याला दुसरं नाव आपण दिलेलं आहे सेमी परमिएबल. फक्त परमिएबल असतं तर कुठलंही मटेरियल आत येऊ शकलं असतं, कुठलंही मटेरियल बाहेर जाऊ शकलं असतं. पण सेमी परमिएबल असं मिनिंग ज्यावेळेला आपण इथं बघतो शब्द, त्यावेळेला सेमीचा अर्थ इथं घ्यायचा आहे की कुठलं मटेरियल आत घ्यायचं आणि कुठलं मटेरियल बाहेर सोडायचं याचं पूर्ण नियोजन किंवा याच्यावरचा पूर्ण कंट्रोल जो आहे तो कोणाकडे असतो, या प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे असतो. आणि म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेन इज फंक्शनिंग ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन, or it is also called as a selectively permeable membrane. That we have to first remember. Okay. Next, what is the structure of plasma membrane here? So this plasma membrane, it is thin, पातळ आहे, and it is quasi-fluid nature or quasi-fluid structure म्हणलेला आहे. What is mean by quasi-fluid here? Partly solid and partly liquid. The plasma membrane structure, it is showing quasi-fluid structure. That means that structure of the plasma membrane is having some solid structure and some liquid structure. म्हणजे पूर्ण लिक्विड पण नाही आहे, पूर्ण सॉलिड पण नाही आहे, पार्टली सॉलिड अँड पार्टली लिक्विड असं त्याचं स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, क्वासी-फ्लुइड स्ट्रक्चर म्हटलं जातं. अँड दिस स्ट्रक्चर इज प्रेझेंट बोथ एक्स्ट्रासेल्युलरली अँड इंट्रासेल्युलरली. दिस क्वासी-फ्लुइड स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन is present on both sides, means extracellularly it is present as well as intracellularly present. म्हणजे सेलच्या बाहेरच्या बाजूला पण आहे आणि सेलच्या आतल्या बाजूला पण आहे. सेलच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे त्याला एक्स्ट्रासेल्युलरली म्हटलं जातं आणि सेलच्या आतल्या बाजूला म्हणजे त्याला इंट्रासेल्युलरली म्हटलं जातं. त्यामुळे हे दोन्ही शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक्स्ट्रासेल्युलरली इट इज प्रेझेंट अराउंड दी प्रोटोप्लास्ट अँड इंट्रासेल्युलरली अराउंड दी सेल ऑर्गेनेल्स. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही प्लाझ्मा मेम्ब्रेन जी आहे ती एक्स्ट्रासेल्युलरली कशाच्या बाहेर प्रेझेंट आहे, तर प्रोटोप्लास्ट. प्रोटोप्लास्ट म्हणजे काय आपण बघितलं होतं, सेल विदाऊट सेल वॉल. एक पेशी आहे त्याच्याकडे सेल वॉल नसते, त्यावेळेला त्याला आपण प्रोटोप्लास्ट म्हणणार आहे. आणि ह्या प्रोटोप्लास्टच्या सराउंडिंग लेअरला आपल्याला काय बघायला मिळेल, प्लाझ्मा मेम्ब्रेन बघायला मिळेल. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे एक्स्ट्रासेल्युलरली it is present around the protoplast and intracellularly it is present around the cell organelles. सेलच्या आत जे काही सेल ऑर्गेनेलिज असतील त्या सेल ऑर्गेनेलिजच्या कडेनं आपल्याला काय बघायला मिळेल, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन बघायला मिळेल. आणि अशा पद्धतीने एक्स्ट्रासेल्युलरली इट इज प्रेझेंट अराउंड दी प्रोटोप्लास्ट अँड इंट्रासेल्युलरली इट इज प्रेझेंट अराउंड दी सेल ऑर्गेनेलिज. जे सेल ऑर्गेनेलिज मध्ये असणार आहे त्याच्या कडेने प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आणि बाहेरच्या बाजूला जर बघितलं तर प्रोटोप्लास्ट आहे, त्याच्या बाहेरच्या बाजूला प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीनं
एक्स्ट्रासेल्युलरली अराउंड द प्रोटोप्लास्ट अँड इंट्रासेल्युलरली अराउंड द सेल ऑर्गेनिल्स. हे स्ट्रक्चर आपल्याला इथं सांगता येईल. दिस plasma membrane, it is separating cell organelles from the cytoplasm. In cell, cytoplasm is present and in cytoplasm different cell organelles are present. These cell organelles are separated by this plasma membrane from the cytoplasm. म्हणजे cytoplasm मधले cell organelles separate करण्याचं काम हे कुणाकडून केलं जातं? या प्लाझ्मा मेम्ब्रेन कडून केलं जातं. ही एक जनरल इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन आहे about the plasma membrane. Out of that we have to remember plasma membrane is called as the plasma lemma and it is acting as a semi permeable membrane or selectively permeable membrane and it is having quasi-fluid structure, means some part is liquid and some part is solid, and that is called as here partly solid and partly liquid structure. These 2 points are very much important. Now what is the detailed structure of this plasma membrane that we have to study here? This detailed structure of the plasma membrane is given by some scientists. 2 scientists are here, Singer and Nicholson, and they are proposing a model for this plasma membrane, and that model is called as a fluid mosaic model. So here fluid mosaic model of the plasma membrane म्हणजे ॲक्च्युअली प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे हे दाखवण्यासाठी एक मॉडेल वापरलं गेलेलं आहे आणि त्या मॉडेलला फ्लूइड मोझॅक मॉडेल असं म्हटलं जातं. 2 सायंटिस्टनी हे मॉडेल पहिल्यांदा मांडलेलं आहे. त्या सायंटिस्टचं नाव आहे सिंगर अँड निकोल्सन. सो हियर इट वॉज प्रपोज्ड बाय सिंगर अँड निकोल्सन इन 1972. फ्लूइड मोझॅक मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन वॉज प्रपोज्ड बाय सिंगर अँड निकोल्सन in 1972, and according to this fluid mosaic model, the plasma membrane, it is having a structure that is called as a phospholipid bilayer. So here the plasma membrane is a phospholipid bilayer. What does it means? phospholipid चे 2 layers, bilayer, bi म्हणजे 2, layer म्हणजे 2 लेयर. आपण म्हणूया की एकावरती एक थर असल्यासारखं आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळतं. असे 2 थर आपल्याला बघायला मिळतात फॉस्फोलिपिडचे. फॉस्फेट प्लस लिपिड असं जे स्ट्रक्चर आहे त्याला फॉस्फोलिपिड असं म्हटलं जातं. आणि ह्या फॉस्फोलिपिडचे 2 लेयर्स, 2 थर आपल्याला एकमेकांवरती बघायला मिळतात. दॅट इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन which was given by the Singer and Nicholson as fluid mosaic model. That is known as a fluid mosaic model. Now we have to study in detail what are the different structures present in that fluid mosaic model. So here each phospholipid molecule in the lipid bilayer consists of 2 parts. म्हणजे प्रत्येक त्या लिपिड बायलेयरच्या मध्ये जो फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल आहे त्या फॉस्फोलिपिड मॉलिक्यूलमध्ये 2 पार्ट्स आपल्याला बघायला मिळतात, 2 स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. फर्स्ट इज द हायड्रोफिलिक हेड अँड सेकंड इज दी 2 हायड्रोफोबिक टेल्स. म्हणजे त्याच्यामध्ये 2 रिजन असे आहेत की एक हेड असतं ते हायड्रोफिलिक असतं आणि 2 टेल्स असतात, शेपटीसारखे स्ट्रक्चर असतात, ते हायड्रोफोबिक असतं. तर इथे 2 शब्द आलेले आहेत, हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक. हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लविंग, पाणी त्याला प्रिय असणार आहे किंवा पाणी असणारे मोलेक्यूल ते ॲक्सेप्ट करणार आहे, अशा स्ट्रक्चरला इथं हायड्रोफिलिक हेड म्हटलं जातं. आणि हायड्रोफोबिक म्हणजे काय, वॉटर हेटिंग म्हणजे पाणी असणारे मोलेक्यूलला ते ॲक्सेप्ट करणार नाही, ते हेट करणार म्हणजे ते त्याला जवळ करणार नाही, ते त्याला लांब सारणार, लांब करणार. अशा पद्धतीचे जे स्ट्रक्चर आहे त्याला हायड्रोफोबिक टेल म्हटलं जातं. असे टेल किती असतात, 2 आणि हेड किती असतं, 1 हेड हायड्रोफिलिक अँड 2 टेल्स हायड्रोफोबिक. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला फॉस्फोलिपिड मोलिक्यूलमध्ये बघायला मिळतं. ओके, अँड हेन्स फॉस्फोलिपिड्स आर कॉल्ड एज अ एम्पीपॅथिक. एम्पीपॅथिक म्हणलेलं आहे कारण 2 पार्ट्स आहेत, एक हेड आहे, 2 टेल आहेत. हेड मात्र कसं आहे, हायड्रोफिलिक आहे, वॉटर लविंग आहे, आणि टेल्स कशा आहेत, वॉटर हेटिंग आहेत, म्हणजे पाणी त्यांना अजिबात आवडत नाही, पाणी असणाऱ्या पदार्थाला ते स्वतः जवळ करणार नाहीत. अशा पद्धतीचे टेल्स आहेत. असे दोन्हीही पद्धतीचे स्ट्रक्चर्स आहेत, हायड्रोफिलिक पण आहे, हायड्रोफोबिक पण आहे. आणि म्हणून या स्ट्रक्चरला, या फॉस्फोलिपिड्सलाच एम्फीपॅथिक असं म्हटलं जातं. त्याचं मिनिंग काय आहे, एम्फी म्हणजे बोथ,
both the types of molecules are present. Hydrophilic molecule is also present and hydrophobic molecule is also present. म्हणजे पाणी प्रिय असणारा पण मोलिक्यूल तिथं आहे हेड म्हणून, आणि पाणी न आवडणारा सुद्धा तिथे एक पार्ट प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, टेल म्हणणार आहे. असे दोन्हीही स्ट्रक्चर तिथे प्रेझेंट आहे, म्हणून दिस फॉस्फोलिपिड इज कॉल्ड ॲज अ एम्फिफॅथिक. ओके, नाउ वी हॅव टू सी द डायग्राम ऑफ दिस plasma membrane model, fluid mosaic model, that diagrammatic representation of this model. You can see here, this is the structure of plasma membrane. हे प्लाझ्मा मेम्ब्रेनची 3 डायमेन्शनल डायग्राम इथे दाखवलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की फॉस्फोलिपिड बायलेअर, एक लेअर हा वरून आहे आणि हा एक लेअर खालून आहे. इथे तुम्हाला हे जे गोल गोल दिसत आहेत येलोइश कलरचे, हे जे आहे ते हेड रिजन आहे. हायड्रोफिलिक हेड म्हणलेला आहे, पाणी प्रिय असणारा असा हेड आहे. आणि हे जे दोन ब्लॅक कलरचे असे रेषा रेषा दाखवलेले दिसतात हे काय म्हणलं जातं, हायड्रोफोबिक टेल. इथे तुम्ही बघू शकताय हे जे गोल आहे हायड्रोफिलिक हेड म्हणलेलं आहे, आणि हे जे शेपटीसारखं स्ट्रक्चर आहे हायड्रोफिलिक टेल म्हणलेलं आहे, सॉरी हायड्रोफोबिक टेल म्हणलेलं आहे. हायड्रोफिलिक हेड असतं आणि हायड्रोफोबिक टेल असतात. असा एक लेअर इकडून आणि एक लेअर इकडून असा हा लिपिडचा बाय लेअर आपल्याला बघायला मिळतो. हे बेसिक स्ट्रक्चर आहे आणि याच्यापासून तुम्ही पण बघू शकता की हा एक लेअर आहे, इकडे हेड टेल, इकडे हेड हे टेल, असे हे दोन लेअर पासून फॉस्फोलिपिड बायलेअर हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. बेसिक कॉन्फिगरेशन किंवा बेसिक स्ट्रक्चर जे आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं, त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, फॉस्फोलिपिड बायलेअर बघायला मिळतं. त्या फॉस्फोलिपिड बायलेअरमध्ये एक हेड असतो, दोन टेल असतात. हेड जे आहे ते कसं आहे, हायड्रोफिलिक आहे, आणि टेल जे कसं आहे हायड्रोफोबिक आहे. हे बेसिक स्ट्रक्चर हे इकडं जसं आहे तसंच इकडं पण आपल्याला बघायला मिळेल. असं सेलच्या चारही बाजूने जे सेलला जेवढ्या सरफेसेस असतील तेवढ्या सगळ्या सरफेसवरती आपल्याला हा अशा पद्धतीचा फॉस्फोलिपिड बायलेअरचं स्ट्रक्चर बघायला मिळेल. अलॉंग विथ दॅट फॉस्फोलिपिड, दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कन्सिस्टिंग ऑफ some proteins, and there are 2 types of proteins are present. You can see here the blue colored structures here, here and here and here. These are proteins present in the phospholipid bilayer. 2 टाइपचे प्रोटीन्स आपल्याला फॉस्फोलिपिड बायलेअर मध्ये बघायला मिळतात. Some proteins are present on the surface of the phospholipid bilayer and these are called as extrinsic protein. Extrinsic protein म्हणजे ते फक्त फॉस्फोलिपिड बायलेअरला वरच्या सरफेसला चिकटलेले असतात. जसं हे आपण बघू शकतो, त्याला ग्लोब्युलर प्रोटीन पण म्हटलेलं आहे, कारण हे गोलाकार आहे स्ट्रक्चर म्हणून त्याला ग्लोब्युलर प्रोटीन सुद्धा म्हटलं जातं. हे फक्त सरफेसवरती चिकटलेले आहे, किंवा इकडं पण त्याला म्हणू शकतो पेरिफेरल प्रोटीन. हे नुसतं चिकटलेलं आहे तर ह्याला म्हणायचं पेरिफेरल. पेरिफेरल म्हणजे अवतीभोवती असणारे, फक्त त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या सराउंडिंगला आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या एक्सटर्नल सरफेसवरती आहे, म्हणून त्याला एक्सट्रिन्सिक प्रोटीन म्हटलं जातं. एक्सट्रिन्सिक प्रोटीनमध्ये काही गोलाकार स्ट्रक्चरचे असतात, त्याला ग्लोब्युलर प्रोटीन म्हटलं जातं. अँड सम आर अटॅच्ड टू द पेरिफेरल सरफेस, दोज आर कॉल्ड एज अ पेरिफेरल प्रोटीन. दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ प्रोटीन विच इज प्रेझेंट इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन स्ट्रक्चर. अँड सेकंड टाइप ऑफ प्रोटीन, दोज प्रोटीन्स आर डायरेक्टली एम्बेडेड इन टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन स्ट्रक्चर. ते आतमध्ये घुसलेले असतात, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये घुसलेले असतात. दोज प्रोटीन्स आर कॉल्ड एज अ इंट्रिन्सिक प्रोटीन और इंटेग्रल प्रोटीन. इथं तुम्ही बघू शकताय की पूर्ण प्लाझ्मा मेम्ब्रेनची जेवढी लेंथ आहे, जेवढी ही साईज आहे, अख्खा तो प्रोटीन इथून तिथंपर्यंत आतमध्ये घुसलेला आपल्याला बघायला मिळतो. हा दिसतोय का बघा इथून. सो द प्रोटीन विच इज डायरेक्टली एम्बेडेड इन टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन लेयर और द फॉस्फोलिपिड बायलेयर, those proteins are called as a integral proteins or intrinsic proteins. And here you can see the type of integral protein or intrinsic protein. And again these intrinsic proteins are arranged in such a way that they are forming a tunnel like structure. म्हणजे काही वेळेस इथं तुम्हाला सिंगल प्रोटीन बघायला मिळतं, पण काही वेळेस तुम्हाला प्रोटीनचे 2 मोलिक्युल्स शेजारी शेजारी आतमध्ये घुसलेले बघायला मिळतील, आणि त्याच्यामुळं 2 प्रोटीनच्या मध्ये एक टनेल म्हणजे बोगद्यासारखं स्ट्रक्चर तयार झालेलं बघायला मिळेल, की ज्याच्यामधून एखादं मटेरियल आत जाऊ शकतं किंवा आतलं मटेरियल बाहेर येऊ शकतं.
अशा प्रोटीनला आपण टनेल प्रोटीन किंवा चॅनेल प्रोटीन म्हणणार आहे. तर ते इथं तुम्ही बघू शकताय. इथं बघा 2 प्रोटीन दाखवलेले आहेत. हा एक दाखवलेला आहे आणि हा एक दाखवलेला आहे. ह्या 2 प्रोटीनच्या मध्ये रिकामी स्पेस आहे बघा. या रिकाम्या स्पेसला आपण काय म्हणणार आहे? टनेल म्हणणार आहे. आणि टनेल तयार होणारे जे प्रोटीन्स आहेत ह्या 2 प्रोटीनना आपण काय म्हणणार? टनेल प्रोटीन म्हणणार किंवा चॅनेल प्रोटीन म्हणलं जातं. चॅनेल प्रोटीन का? तर इथून चॅनेल पास झालेलं असतं. चॅनेल म्हणजे काय? बाहेरून एखादं मटेरियल आत जायचं असेल किंवा आतलं मटेरियल बाहेर यायचं असेल तर इथं तुम्हाला मध्ये स्पेस बघायला मिळतं, एक चॅनेल बघायला मिळतं. म्हणून त्याला चॅनेल प्रोटीन पण म्हटलं जातं किंवा टनेल प्रोटीन पण म्हटलं जातं. या डायग्राममध्ये आपल्याला हे 3 स्ट्रक्चर्स महत्त्वाचे आहेत. एक फॉस्फोलिपिड बायलेयर, हे जे दिसतंय एक लेयर, हा दुसरा लेयर, हा एक लेयर, हा दुसरा लेयर. फॉस्फोलिपिड बायलेयर त्याच्यामध्ये हेड हायड्रोफिलिक आहे, टेल जे आहेत ते हायड्रोफोबिक आहेत आणि त्याच्याबरोबर तुम्हाला 2 टाईपचे प्रोटीन्स बघायला मिळतात. सम प्रोटीन्स आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ दी फॉस्फोलिपिड बायलेयर. दोज प्रोटीन्स आर कॉल्ड एज एक्सट्रिन्सिक प्रोटीन्स. एक्सटर्नल सरफेसवरती आहेत म्हणून त्याला एक्सट्रिन्सिक प्रोटीन म्हटलं जातं. एक्सट्रिन्सिक प्रोटीनमध्ये पुन्हा 2 प्रकार आपण बघितले की काही गोलाकार स्ट्रक्चरचे आहेत म्हणून त्याला काय म्हटलं जातं? ग्लोब्युलर प्रोटीन म्हटलं जातं. आणि काही त्या सरफेसला चिकटलेले असतात पेरिफेरल सरफेसला म्हणून त्याला पेरिफेरल प्रोटीन म्हटलं जातं. आणि दुसरा प्रकार आपण बघितला सम प्रोटीन मोलिक्युल्स आर डायरेक्टली एम्बेडेड इनटू दी फॉस्फोलिपिड बायलेयर. दोज आर कॉल्ड एज अ इंटेग्रल प्रोटीन और इंट्रिन्सिक प्रोटीन. And here some proteins are forming channel or forming tunnel through this plasma membrane layer. So these are called as the channel protein or tunnel protein. Okay. So this is about the ultrastructure or the detailed structure fluid mosaic model of the plasma membrane. Again we have to see in detail some points related to this fluid mosaic model. So here lipid molecules are arranged in 2 layers in such a way that their tails are sandwiched in between the heads. Means this phospholipid bilayer is getting arranged in such a manner that the tails of these bilipid layers are sandwiched in between the head. म्हणजे 2 हेडच्या मध्ये दोन्ही लेअरचे टेल्स काय झालेले आहेत? सँडविच झाल्यासारखे झालेले आहेत. इथं आपण डायग्राममध्ये बघू शकतो की इकडून हेड आणि इकडून हेड आणि हे मध्ये जे आहे ते सँडविच कसं जसं आपण करतो ब्रेड आणि ब्रेड दोन्ही ब्रेडच्या मध्ये आपण टोमॅटो काकडी कांदा वगैरे घालतो आणि वरून खालून प्रेस केलं की ते सँडविच तयार होतं. तशा पद्धतीने इकडे हेड आहे इकडे हेड आहे आणि मध्ये दोन्हीचे टेल्स आहेत. ते जे स्ट्रक्चर आहे त्याला सँडविच असं म्हणलेलं आहे. सो हिअर दी टेल्स आर सँडविच्ड इन बिटवीन द हेड्स असं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल. ड्यू टू दिस टेल्स नेव्हर कम इन कॉन्टॅक्ट विथ दी aqueous surrounding. As we have seen, the heads are hydrophilic and the tails are hydrophobic. जे हेडना पाणी आवडतं किंवा पाणी असणारे पदार्थ आवडतात आणि टेल्सना मात्र पाणी असणारे पदार्थ आवडत नाहीत. आणि म्हणून 2 हेडच्या मध्ये टेलचं सँडविच झाल्यामुळे टेल जे आहेत त्याचे जे टेल स्ट्रक्चर आहे ते टेल नेव्हर कम इन कॉन्टॅक्ट विथ दी ॲक्वियस सराउंडिंग म्हणलेला आहे. म्हणजे टेलचा संबंध हा ॲक्वियस सराउंडिंग म्हणजे वॉटर असणारं सराउंडिंग जे असेल पाणी असणारं ज्या वातावरण अवतीभोवती असेल तर त्या पाणी असणाऱ्या वातावरणाशी त्या टेलचा कधीही कॉन्टॅक्ट येणार नाही, कधीही संबंध येणार नाही. कारण टेल्स हे नेहमी कसे असणार आहेत? या 2 हेडच्या मध्ये असणार आहे. त्यामुळे संबंध कुणाचा येणार आहे? हेडचा येणार आहे. समजा इकडं पाणी आहे किंवा वरती पाणी आहे, त्या बाजूला पाणी आहे, या बाजूला पाणी आहे, तर संबंध कुणाशी येणार आहे? ॲक्वियस सराउंडिंगशी हेडचा येणार आहे. पण टेल मात्र कसे आहेत? सँडविच झालेले आहेत मध्ये, त्यामुळे टेलचा तिथं संबंध येणार नाही. तो एक पॉईंट तिथं लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. अँड द एक्सटर्नल सरफेस ऑफ लिपिड बायलेयर हॅज हायड्रोफिलिक हेड्स. तो एक्सटर्नल सरफेस आहे फॉस्फोलिपिड बायलेयरचा, तिथं मात्र हायड्रोफिलिक हेड्स आहेत. त्यामुळे त्यांचा डायरेक्ट तिथं संबंध आला तरी काही फरक पडत नाही. इझिली ते ॲक्सेप्ट करू शकतात कारण हेड कसे आहेत? हायड्रोफिलिक आहे. ओके. नेक्स्ट, सेल मेम्ब्रेन ऑल्सो शोज प्रेझेन्स ऑफ प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. या सेल मेम्ब्रेनवरती तुम्हाला काय बघायला मिळेल? प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स बघायला मिळतील. तर इथं बघू शकताय तुम्ही अल्फा हेलिक्स प्रोटीन आहे, हे तर प्रोटीन्स आहेतच पण त्याच्याशिवाय अजून वेगळे प्रोटीन्स. इथं ग्लायकोप्रोटीन तुम्हाला बघायला मिळेल, इथं कार्बोहायड्रेट तुम्हाला बघायला मिळेल, ग्लायकोलिपिड बघायला मिळेल, कोलेस्ट्रॉल म्हणजे
अदर मटेरियल सुद्धा त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. अँड हिअर रेशो ऑफ प्रोटीन्स अँड लिपिड्स व्हॅरीज इन डिफरंट सेल्स. रेशो जो आहे प्रोटीन आणि लिपिडचा हा प्रत्येक सेलमध्ये आपल्याला वेगवेगळा असलेला बघायला मिळतो. व्हरायटी ऑफ सेल्स आर शोईंग व्हरायटी ऑफ रेशो ऑफ द प्रोटीन अँड लिपिड. किती प्रमाण प्रोटीन असायला पाहिजे, किती प्रमाण लिपिड असायला पाहिजे, हे वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, इन ह्युमन आरबीसीज 52% प्रोटीन्स आर प्रेझेंट अँड 40% लिपिड्स आर प्रेझेंट. मानवाच्या शरीरामध्ये ज्या आरबीसीज आहेत, रेड ब्लड सेल्स किंवा रेड ब्लड कॉर्पस्कल्स, तांबड्या पेशी आपण म्हणूया, त्या तांबड्या पेशीची जर प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण बघितली तर त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये 52% प्रोटीन्स अँड 40% लिपिड्स we can observe. Here only one example is given which is showing the ratio of proteins and lipids. Here 52% proteins are present and 40% lipids are present. That we have to remember. Okay. Now next point here, proteins are like icebergs in the sea of lipids. असं म्हणलेलं आहे. प्रोटीन म्हणजे काय आहे, समुद्रामध्ये असणारे बर्फाचे खडे किंवा बर्फाच्या लाद्या आपण म्हणूया की जसं अंटार्क्टिका खंडामध्ये बघितलं तर समुद्र असतो आणि समुद्रामध्ये पाणी जे असतं त्या पाण्यामध्ये मध्ये मध्ये कुठेतरी आपल्याला बर्फाचे खडक किंवा बर्फाचे छोटे छोटे डोंगर असल्यासारखे आपल्याला बघायला मिळतात. तशाच पद्धतीनं प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये सी ऑफ लिपिड म्हणलेलं आहे. लिपिडचा समुद्र आहे आणि त्या लिपिडच्या समुद्रामध्ये प्रोटीन म्हणजे आईसबर्ग सारखे आहे. जसं आपण इथं डायग्राममध्ये बघितलं की हे सगळं समुद्रासारखं स्ट्रक्चर दिसते आणि ह्या समुद्राच्या स्ट्रक्चरमध्ये इथं मध्ये मध्ये तुम्हाला असे प्रोटीनचे खडक असल्यासारखे बघायला मिळतात. त्याला आईसबर्ग म्हणलेलं आहे. द सी ऑफ लिपिड्स प्रोटीन्स आर लाईक आईसबर्ग्स असं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. अँड बेस्ड ऑन देअर ऑर्गनायझेशन द मेम्ब्रेन प्रोटीन्स आर ऑफ 2 टाइप्स. त्याच्यामध्ये द ऑर्गनायझेशन ऑफ प्रोटीन विच इज प्रेझेंट ऑन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. अकॉर्डिंग टू दॅट ऑर्गनायझेशन the membrane proteins are of 2 types here. First is the extrinsic protein and second is the intrinsic protein. Extrinsic protein, or these are also called as the peripheral proteins, which are loosely held to the phospholipid layers and can be easily removed. Here what information is given about the peripheral proteins or the extrinsic proteins? See here, the extrinsic or peripheral proteins are loosely held to the plasma membrane or they are loosely held to the फॉस्फोलिपिड बायलेयर अँड हेच दे कॅन इझिली रिमूव्ह. अगदी लूजली बाउंडिंग असतं त्याच्यामध्ये, अतिशय सैलसर अशा पद्धतीनं ते बाउंड झालेले असतात त्या फॉस्फोलिपिड बायलेयरशी, त्यामुळे आपल्याला इझिली ते रिमूव्ह करता येऊ शकतं. अँड सेकंड टाईप हिअर इंट्रिन्सिक प्रोटीन्स विच आर टाईटली बाउंड टू दी फॉस्फोलिपिड बायलेयर अँड एम्बेडेड इन इट अँड दे आर ऑल्सो कॉल्ड एज दी इंटेग्रल प्रोटीन्स. आणि इथं आपण जर बघितलं तर यांच्यामधलं जे बाइंडिंग आहे फॉस्फोलिपिड बायलेयर आणि हा इंट्रिन्सिक प्रोटीन इंटेग्रल प्रोटीन यांच्यामधलं बाइंडिंग एकदम टाईट आहे. जे हेड पण बाइंड झालेलं आहे, टेल पण बाइंड झालेलं आहे, त्यामुळे हे जे बाइंडिंग आहे ते टाईट असतं अँड वी कांट इझिली रिमूव्ह द इंटेग्रल प्रोटीन्स, बट वी कॅन इझिली रिमूव्ह द पेरिफेरल प्रोटीन्स और द एक्सट्रिन्सिक प्रोटीन्स बिकॉज दे आर जस्ट लूजली बाउंड टू दी फॉस्फोलिपिड बायलेयर. हे इझिली आपण रिमूव्ह करू शकतो कारण ते जस्ट अटॅच झालेले असतात. त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग असतं ते लूज असतं, खूप सैलसर बॉन्डिंग असतं. पण इंट्रिन्सिक प्रोटीनमध्ये बघितलं तर आपल्याला खूप टाईट बॉन्डिंग बघायला मिळतं, त्याच्यामुळे हे आपण इझिली रिमूव्ह करू शकत नाही. हा बेसिक दोघांच्यामध्ये आपल्याला डिफरन्स सांगता येईल. अँड हिअर सम प्रोटीन मोलिक्युल्स बीइंग लार्जर इन साइज दे रन अक्रॉस द एंटायर थिकनेस ऑफ द फॉस्फोलिपिड मॅट्रिक्स अँड दस आर विजिबल ऑन one or both the surfaces and these proteins are called as a tunnel proteins or channel proteins. म्हणजे काय म्हणलेलं आहे बघा, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की हे जे प्रोटीन्स आहेत, काही प्रोटीन्स एवढ्या मोठ्या साईजचे असतात, ते कॅन रन अक्रॉस द थिकनेस ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे हा एवढा थिकनेस आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या लेअरचा, तर ह्या थिकनेसच्या एवढाच हा प्रोटीन मोलिक्युल आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे वरून बघितलं तरी तुम्हाला हा प्रोटीन दिसेल, खालून बघितलं तरी हा प्रोटीन दिसेल. अशा पद्धतीनं त्याचा जो थिकनेस आहे प्रोटीन मोलिक्युलचा तो ॲज इट इज इक्वल असतो एंटायर थिकनेस ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. अँड सच प्रोटीन्स आर कॉल्ड एज अ इंटेग्रल प्रोटीन्स अँड दे आर फॉर्मिंग टनेल लाईक स्ट्रक्चर और चॅनेल लाईक स्ट्रक्चर
Therefore, these are called as the tunnel proteins or channel proteins. Okay. So here the two types of proteins are present, and quasi-fluid nature of the lipid helps lateral movement of the proteins, and this ability to move within the membrane is measured as a fluidity. So here the plasma membrane is having partly liquid and partly solid structure, that is quasi-fluid structure, and due to this quasi-fluid structure the proteins can move laterally, म्हणजे त्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून लॅटरल मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते, म्हणजे साईडने ते प्रोटीन काय होऊ शकतात, एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जर जायचं असेल तर लॅटरल सरफेसवरती त्यांची मुवमेंट झालेली बघायला मिळते. अँड ड्यू टू दिस quasi-fluid nature or the quasi-fluid structure of lipids, they are helping lateral movement of the proteins, and this movement, this ability of movement within the membrane is called as the fluidity. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आपण म्हणू शकतो इथं की काही वेळेला हा प्रोटीन इथं असेल तर तो हळूहळू सरकत इकडे पण जाऊ शकतो, किंवा हळूहळू सरकत तो इकडे पण येऊ शकतो. ही लॅटरल सरफेस आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनची, इकडची असेल किंवा इकडची असेल, तर हे प्रोटीन फिक्स असणार नाही. हे प्रोटीन काय होऊ शकतात, मूव्ह होऊ शकतात. कशामुळे मूव्ह होऊ शकतात, हे जे फॉस्फोलिपिड बायलेअरचं स्ट्रक्चर आहे, ते फॉस्फोलिपिड बायलेअरचं स्ट्रक्चर हे क्वासी-फ्लुइड स्ट्रक्चर आहे, पार्टली लिक्विड आहे आणि पार्टली सॉलिड आहे, आणि त्याच्यामुळं हे प्रोटीन्स काय होऊ शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लॅटरल मुवमेंट त्याच्यामध्ये होऊ शकतो. जे हा प्रोटीन सरकत तिकडे जाऊ शकतो किंवा इकडे येऊ शकतो, हा सुद्धा प्रोटीन पुढे जाऊ शकतो, मागे जाऊ शकतो. हे सुद्धा प्रोटीन मॉलिक्यूल काय होऊ शकतात, जागा चेंज करू शकतात, इकडून इकडे येऊ शकतो, इकडून इकडे येऊ शकतो, हा हलू शकतो, हा इकडे तिकडे जाऊ शकतो. आणि ह्या मुवमेंटलाच काय म्हणलेलं आहे, फ्लुइडिटी म्हणलेलं आहे. प्रोटीनची जी लॅटरल मुवमेंट होते प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या सरफेसवरती, म्हणजे फॉस्फोलिपिड बायलेअरच्या सरफेसवरती प्रोटीनची जी काही लॅटरल मुवमेंट होणार आहे त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, इथं फ्लुइडिटी म्हणलेलं आहे. तर या पद्धतीनं हे आपल्याला फ्लुइड मोझॅइक मॉडेल ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन, ज्याच्यावरती बोर्ड पॅटर्न क्वेश्चनमध्ये सेपरेट तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला विचारली जाऊ शकते, किंवा एक्झाममध्ये तुम्हाला ही जी डायग्राम आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनची ती डायग्राम काढायला सुद्धा विचारली जाऊ शकते. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. व्हॉट इज द फ्लुइड मोझॅइक मॉडेल ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन विच इज गिव्हन बाय द सिंगर अँड निकोल्सन. Basically, this plasma membrane is made up of phospholipid bilayer, and the phospholipid bilayer is having two structures, hydrophilic head and two hydrophobic tail. This layer is called as a phospholipid bilayer, and here the tails are present on the outer surface and heads are present on the outer surface and tails are present on the inner surface in such a way that the tails are getting sandwiched in between the heads, and therefore the tails are never come in contact with the aqueous surrounding. That we have to remember. And then this plasma membrane structure, it is having some proteins and some lipids. Ratio is different in different cells, and here basically two types of proteins are present: extrinsic or peripheral proteins, and second intrinsic or integral proteins. And some proteins are forming channel-like structure or tunnel-like structure, and therefore these are called as the channel proteins. So here in detail we have completed the structure of plasma membrane or the fluid mosaic model of the plasma membrane in this today's lecture. So we will stop here. In next lecture we have to study the role or functions of the plasma membrane. There are many more functions of the plasma membrane are there, so we will discuss that point in the next lecture. Till then, thank you.